नमस्कार मित्रांनो, मी आहे सर्वेश दगडेलवार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. आज आपण बोलणार आहोत व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हॉल्यूम चार्टचा उपयोग आपण कसा करायचा, ते इंडिकेटर यामध्ये अवेलेबल आहे झिरोदामध्ये. आपण त्याचा यूज कसा करायचा, त्यांनी आपले काय फायदे होऊ शकतो हे आज आपण बघणार आहोत. हा सिम्पली बजाज फायनान्सचा एक चार्ट आहे, ज्यावर मी हायकेनाशी अप्लाय केलेला आहे, जसं तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आता बघा, या कॅन्डलवर समजा मी कर्सर नेला तर तुम्हाला इथे दिसत असेल की 66.3K व्हॉल्यूम आहे. या कॅन्डलचा 40.8K व्हॉल्यूम आहे. या कॅन्डलचा 55.3K व्हॉल्यूम आहे. तर नेमकं व्हॉल्यूम म्हणजे काय, आपण हे थोडं बेसिक समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल असं म्हणू आपण की आपण एखाद्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये ज्यूस प्यायला गेलो. ठीक आहे, समजा मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये ज्यूस प्यायला गेलो. तर याच्यामध्ये तुम्हाला समजा हाफ ग्लासच ज्यूस मिळाला. याची प्राइस असेल 200 रुपये. ठीक आहे, कुठलाही ज्यूस ज्यूस 5 स्टार हॉटेलमध्ये. तेच जर आपण एखाद्या छोट्या साध्या हॉटेलमध्ये जर गेलो ज्यूस प्यायला, तर ग्लासचा साईज समजा सेमच आहे, पण यामध्ये क्वांटिटी जी राहील ना ती जास्त राहील. ठीक आहे, असं आपण एक समजू. याची प्राइस समजा 100 रुपीज आहे. ठीक आहे, हा जो ग्लास आहे, ग्लास म्हणजे आहे आपली कॅन्डल. ठीक आहे, यामधला जो ज्यूस आहे तो आहे आपला व्हॉल्यूम म्हणजेच क्वांटिटी, आणि ही जी प्राइस आहे ती म्हणजे आपली करंट व्हॅल्यू. ठीक आहे, तर या ग्लासमध्ये इतका व्हॉल्यूम आहे म्हणजे ज्यूस आहे, तर हा जो व्हॉल्यूम आहे ना याला म्हणू शकतो आपण, म्हणजे हा जो ज्यूस आहे यालाच म्हणतो आपण व्हॉल्यूम, की ॲक्च्युअल त्याच्यामध्ये भरलेला किती आहे. तसंच सेम शेअर्समध्ये आहे. जसा हा एक कॅन्डल आहे, ही कॅन्डल आहे, याचा जो व्हॉल्यूम आहे तो 171K आहे. म्हणजेच या जे 15 मिनटं ही जी कॅन्डल आहे, ही 15 मिनटाची कॅन्डल आहे. प्रत्येक कॅन्डल 15-15 मिनटाची आहे. तर ही जी 15 मिनटाची कॅन्डल आहे, यामध्ये जो व्हॉल्यूम होता तो होता 171Kचा. ही जी कॅन्डल आहे यामध्ये होता 87.4Kचा व्हॉल्यूम. म्हणजेच 87.4K शेअर्समध्ये ट्रेडिंग झालेली आहे. ते म्हणजे घेणं विकणं जे काही असेल, ते बाईंग किंवा सेलिंग जे काही असेल, तर तो जो व्हॉल्यूम होता तो होता 87.4Kचा. यामध्ये आपण इंडिकेटर कसं लावायचं, तर सिम्पली स्टडीजवर क्लिक करायचं. स्टडीजवरती क्लिक केल्यानंतर इथे हे सर्च बार आहे, सर्च इन स्टडीज आहे. इथे सिम्पली आपण टाकायचं व्हॉल्यूम चार्ट. व्हॉल्यूम जरी टाकलं तर इथे चार्ट लिहून येईल. यावर क्लिक करायचं. तुम्हाला दिसत असेल की इथे खाली काही रेड आणि ग्रीन बार झालेले आहेत. जेव्हा सेलिंग व्हॉल्यूम जास्त असेल ना, जशी बिअरिश कॅन्डल आहे, तर बिअरिश कॅन्डलचा हा जो बनलाय हा रेड बनलेला आहे चार्ट बार. यामध्ये तुम्हाला दिसत असेल की व्हॉल्यूम आहे 171K, म्हणून इतकं एकदम स्ट्रॉंगली म्हणजे खूप जास्त यामध्ये सेलिंग झालेली आहे, म्हणून 171Kचा व्हॉल्यूम आलेला आहे. या कॅन्डलचं जर बघितलं आपण तर 87.4Kचं बाईंग झालेलं आहे. इथे जे जास्त होईल, बाईंग जास्त तर ग्रीन, सेलिंग जास्त तर रेड. जसं आपण इथे बघितलं होतं आपण की ग्लासची साईज जी आहे ती ऑलमोस्ट सेम आहे, बरोबर आहे. पण याच्यात जो व्हॉल्यूम आहे तो प्राईसच्या कंपॅरेटिव्हली खूप जास्त होता, बरोबर आहे. म्हणून शेअरची प्राईस कमी होत आहे, जास्त होत आहे, हे तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेच. सोबतच हे इम्पॉर्टंट आहे की त्यामध्ये व्हॉल्यूम किती आहे. जरा व्हॉल्यूम काहीच नसलं ना, आता बरेचसे शेअर्स आहेत ज्यामध्ये तुम्ही बघाल की प्राईसची जी फ्लक्च्युएशन आहे ती खूप जास्त होऊन जाते, खूप हाय होऊन जाते. आता इथे भरपूर आहे व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूमचा बेनिफिट हा आहे की समजा तुम्ही एखादी बाईंग पोझिशन बनवलेली आहे, तुम्ही एखादा शेअर आहे जो बाय करून ठेवलेला आहे आणि तुम्हाला तो वरती गेल्यावर सेल करायचा आहे. पण जर त्या शेअरमध्ये व्हॉल्यूमच नाही राहिला तर काय होईल, एक तर त्याला अप्पर सर्किट लागून जाईल. जर कोणी बायर नसला तर मग तुम्हाला तो विकता पण येणार नाही, तुम्ही तुमचा प्रॉफिटच बुक करू शकणार नाही. म्हणून शक्यतोवर अशा शेअर्समध्ये ट्रेडिंग करायचं ज्यामध्ये व्हॉल्यूम मोठा आहे. काही काही शेअर्स असे असतात जिथे फक्त 300, 400, 500 किंवा 1000चाच व्हॉल्यूम असतो. तर अशा शेअर्समध्ये फ्लक्च्युएशन तुम्हाला बघायला मिळेल. पण जर व्हॉल्यूमच नसला तर त्यामध्ये ट्रेडिंग करून काही फायदा नाही. म्हणून ऑलवेज मी रिकमेंड करेन की जेव्हा पण तुम्ही ट्रेड मारता, व्हॉल्यूमचा चार्ट ॲटलिस्ट तुमच्या काय म्हणता येईल या फ्रेममध्ये असला पाहिजे. तुमचं ट्रेडिंगकडे सोबतच प्राईसकडे, त्यासोबत तुमचं व्हॉल्यूमकडे सुद्धा लक्ष असलं पाहिजे. हा होता व्हॉल्यूम चार्ट.
आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की कराल. थँक यू.